प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा 8 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात आणि लिटरली आज कलाला एवढा भाव आलाय प्रेक्षकांनो की विचारूच नका। सुरुवातीला तर आपण बघतो या कलाचा जीव थोडा थोडा होत असतो, कारण अद्वैत डिझाईन काढत असतो त्याच्या स्वतःच्या हाताने। कला विचार करत असते काय आगाऊ आहे हा चांदेकर, किती समजवलं याला तरी याचा हेक्केखोरपणा काही जातच नाही। अद्वैत स्वतःवरच उदबत्त्या ओवाळतोय आणि म्हणतोय वाव अमेझिंग, याला म्हणतात खरी डिझाईन, याला म्हणतात खरी क्रिएटिव्हिटी। आता एवढं हा स्वतःचं कौतुक करतोय, कलाला असं वाटतं नेमकं यानं काय काढलंय काय याची उत्सुकता तिला असते जशी आपल्याला आहे। आता ती काय करते, त्याच्या जवळ जाऊन बघायला जाते ती डिझाईन, पण हा गौ तिला काय म्हणतो माहितीये का, काय ग खरे काय चाललंय, काय नॉनसेन्स आहे, माझी डिझाईन अशी चोरासारखी का बघतेस तू? आता कला म्हणते झालं तुझं, किती कंटाळा आलाय मला तुझी बडबड ऐकून। मी देणार होते ना डिझाईन तुला, आणि तसंही मी तुला डिझाईन दिली ना, म्हणूनच तुला हा प्रोजेक्ट मिळालाय चांदेकर। आत्मप्रौढी नाहीये मी, पण तू मला सारखं सारखं ऐकवतोयस ना, म्हणून मला हे बोलावं लागलं। आणि काय सारखं चोर चोर बोलतोयस रे, असं काही गुन्हा केलाय मी? चोरून फक्त कामच तर केलंय ना, आणि त्याला काही गुन्हा म्हणत नाही हा चांदेकर। एखाद्या गुन्हेगाराला सुद्धा एवढं ऐकवत नसतील जेवढं तू मला ऐकवतोयस, आणि तू ना बाकीचं तर काही बोलूच नकोस हा, म्हणजे माफी मागून मागून जाहीरनामे झालेत आता, तरी सुद्धा आपलं तुझं तेच तेच चाललंय मला। साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, एवढं कोणी हातापाया पडतं का जेवढी बिचारी कला पडतीये। आणि ठीक आहे ना, त्याच्या फायद्यासाठीच तर बोलते, मग एवढं ॲटिट्यूड दाखवायची काही गरज आहे का अद्वैतला? असो, पण आता इकडे मात्र या खरेबाईंचं घर दाखवलंय आज। ही काजल बसलेली असते जेवायला, आणि खरेबाई तिला वाढत असतात आणि पाणी पितात जेवता जेवता, म्हणजे ती जेवता जेवता। आता काजल विचारते बाबा कुठे आहे, त्यांना जेवायचं नाही का? आता खरेबाई म्हणतात की ते त्यांच्या मित्राकडे गेलेत ग। काजल म्हणते अगं कशाला? आता संगीताताई म्हणतात अगं मित्राकडेच गेलेत ते। मग काजल म्हणते काय झालं आई, काही प्रॉब्लेम आहे का? मग संगीताताई म्हणतात अगं पैशाची सोय करायची ना, म्हणून गेलेत ग तिकडे, थोडंसं येळ लागल त्यांना। काजल म्हणते चल मग आपण दोघी जणी जेवूयात सोबत। मग आता संगीताताई म्हणतात नाही ग, मला जरा मळमळतंय ग, मला ना भूकच नाहीये बघ। काजल म्हणते अगं खाल्लं नाहीयेस ना काही, ॲसिडिटी झाली असेल तुला। आता त्या जोरात ओरडतात तिच्यावर, सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून, तुला वरण आणू का? काजल म्हणते हां दे तसं वरण थोडं, पण आता मनात विचार करते काहीतरी प्रॉब्लेम आहे, या खरे बाई अशा का करताय, जेवत का नाहीये? शोधावं लागेल आपल्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे तो। आता या संगीताताई म्हणतात काय ग काजू, गटागटा पाणी पण प्यायलीस? अगं माझी आई म्हणायची की जेवता जेवता गटागटा असं पाणी पिऊ नये, अंगाला लागतं ते। काजल म्हणते जरा बसा बरं खरी बाई खाली आमच्या समोर, बसा बसा। नाही काय झालंय नक्की, मॅटर काय आहे खरे बाई? आता संगीताताई म्हणतात नाही ग काजे तसं काही नाहीये बघ। आता काजल म्हणते बरं ठीक आहे, बरं वाटत नाहीये का तुला, मस्त रूम मध्ये जा आणि झोपून राहा। आता या संगीताताई म्हणतात अगं इथलं आवरावं लागेल ना बाई। काजल म्हणते आपण आहे ना, अरे कॅफेमध्ये आपण सगळं आवरतो, आपल्याला सवय झाली आवर सावर करायची। आता खरे बाई तिची पप्पी घेतात। काजल म्हणते जा ना आई आता, कर ना आराम जरा। संगीताताई झोपायला जातात खऱ्या, पण पोटात कावळे ओरडल्यामुळे त्यांना काही झोप लागत नाही। पण आता मध्ये एकदा पुन्हा त्यांनी अद्वैत आणि कलाचा आता सीन मज्जेशीर दाखवला आता। कला अद्वैतला म्हणत असे दे म्हणते ना तुला, दाखव मला ती डिझाईन। अद्वैत म्हणतो नाही म्हणलं ना तुला, चल उठ उठ इथून, नाहीतर माझ्या आईला जाऊन सांगेल मी खरे। कला म्हणते आई जाऊन सांगेल। काय चाललंय तुझं अद्वैत, इयत्ता दुसरी क मध्ये गेल्यासारखं वाटतंय मला। आता अद्वैत म्हणतो आई शपथ, तुला काय वाटलं ग, चांगले डिझाईन्स का तुला काय बनवता येतात का? अगं थांब थांब जरा थांब, हे बघ आता अद्वैतने काहीतरी चेंजेस केले त्या डिझाईन मध्ये, आणि मग दाखवतो कलाला, हे बघ याला म्हणतात डिझाईन एकदम युनिक मॉडर्न आणि असं एलिगंट, असं डिझाईन आलंच नाही आतापर्यंत मार्केटमध्ये। बघितलं ना, बघितलं का? आता चल गपचूप झोपायचं, आता छान झोपायचं जाऊन। आता कला ते बघते खरी, पण तिला कसलं चैन पडतंय, कारण तिला माहितीये ना की अद्वैतला काहीतरी कळलं नाहीये, म्हणजे स्वामीनाथनला ज्या डिझाईन्स हव्यात त्या काही अद्वैतला जमल्या नाहीयेत हे कलाच्या लक्षात येतं। तिचा जीव आधीच थोडा थोडा होत असतो, पण अद्वैत ऐकणार आहे का तिचं काही? त्याची आपली डोर मेहनत चालली आहे, काढतोय तो छान डिझाईन, पण त्याला नक्की कळत नाहीये ना नक्की एक्झॅक्टली काय काम करायचं ते। बरं कला त्याला सांगत पण नाही हा।
असो, खरेबाईंना काही झोप लागत नसते. आता काजू येते रात्री आणि म्हणते, आई आपल्याला भूक लागली आहे. आता या खरेबाई म्हणतात, खरंच का ग काजू, भूक लागली का? चल मी वाढते तुला. काजल म्हणते, तू चल ना माझ्यासोबत, मला भीती वाटते एकटीला जेवायला, तू चल बरं. आता संगीताताईंना ती नेते टेबलावर. असं पाहिजे नाही प्रेक्षकांनो, आपल्या लेकराला आपल्याला काय हवंय हे एक्झॅक्टली कळलं तर आईला आणखीन काय हवं नाही का. आता काजूने खरेबाईंना तिथे बसवलंय टेबलावर आणि आपुलकीने जेव घातलंय. खरेबाई म्हणतात, अगं तुला भूक लागली होती ना. काजू म्हणते, अरे हा आपल्याला तर भूक लागलीच आहे, पण आपण दोघींनी संपवायचंय. आता मला माहिती आहे आई की तुला पण भूक लागली आहे. अरे आई तू उपाशी राहिली आणि आपण काय पोटभर जेवणार काय? आपण असे नाही होता, स्वतःसाठी काहीच केलं नाही, माझ्यासाठी सगळं केलं. अगं घरात काही नाहीये म्हणून उपाशी राहिली का? आपल्याला नाही चालणार ते. चल कर बरं, पटापट संपव हे सगळं आता. चल बरं, एक घास मी तुला खाऊ घालते, एक घास तू मला खाऊ घाल. आता या संगीताताई म्हणतात, अगं काजू तूच जेव ना बाळा. आता काजू म्हणते, आई असं नाही करायचं, घरामध्ये जेवण कमी आहे, मला सांगितलं का नाहीस तू? मी आणलं असतं ना, काही केली असती उधारी. आता या खरेबाई तिला खाऊ घालता घालता म्हणतात, काजू अगं कसं सांगणार होते बाळा तुला, आधीच तुझा पगार अपुरा पडतो ग, ही उधारी कशी फेडणार होतीस तू? तुझ्या हॉटेलातले नियम पण आहेत ना कडक. काजल म्हणते, ते आपण बघितलं असतं, चल तू आधी जेवून घे बरं. काजल आता आपुलकीने खाऊ घालते खरेबाईंना. खरं आहे प्रेक्षकांनो, सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग नाही आणता येत. काजल म्हणते, तुम्ही दोघं मला अशी का वागवताय? मला कुठलेच प्रॉब्लेम सांगत नाही, कलाताई सारखं करताय ना मला, आता का असं का करताय? आता ह्या संगीताताई म्हणतात, नाही ग काजे असं काही नाहीये. आता ही काजल म्हणते, काय ग आई, आपण घरात राहतो ना एकत्र, तर आपण एकमेकांना असे प्रॉब्लेम सांगायला पाहिजे ना, आपण मार्ग काढला असता. पण तुम्ही ना मुलींना काही समजत नाही आपलं. आता या खरेबाई म्हणतात, नाही ग काही नाही काजे तसं. काजल म्हणते, आई मग आता यापुढे कुठलीही गोष्ट असो आधी आपल्याला सांगायचं बरं, आपण तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही आहोत, इथेच तुमच्या डोक्यावर मिरा वाटणार आहोत आपण. आणि आता तिच्या डोळ्यात पाणी आलंय, ते पाणी पुसत पुसत ती संगीताताईंना पुन्हा जेव घालते. पण आता प्रेक्षकांनो, कला आणि अद्वैत या दोघांमध्ये खरी मजा तेव्हा आली आहे जेव्हा हे स्वामीनाथन घरी आलेत. खूप भारी दाखवला त्यांनी आजचा भाग. आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी खरेखुरे रिव्ह्यू मिळतील, कुठलाही फेक किंवा नाटकी रिव्ह्यू मिळणार नाही. तर आता आपण बघतोय हे सगळेजण बैठकीत म्हणजे हॉलमध्ये बसलेले असतात. सरोज आबांना म्हणते, आतापर्यंत सगळं नीट सुरू होतं आबा, पण आता सगळे काही अडथळे येऊ देत, काही होऊ देत, पण आता नीटच होणार आहे. माझा अद्वैत खूप मेहनत घेतोय. एकदा का हे स्वामीनाथनचं डील आपल्याला मिळालं ना की श्रीकांत भाऊजींना सुद्धा त्या जयपूर डील साठी खूप मोठा फायदा होणार. शेवटी सोशल मीडिया मार्केटिंग हे सगळं फार महत्वाचं असतं. एक छोटीशी चूक सुद्धा एखादं उद्ध्वस्त करू शकते ना आबा, तसं नकळत चांगली घडलेली गोष्ट सुद्धा कुठल्या कुठे नेऊ शकते. माझ्या अद्वैतने सगळं व्यवस्थित चांगल्या प्रकारे हँडल केलंय. त्यामुळेच आपल्या नवीन प्रोजेक्ट मधलं नाविन्य, त्याची कल्पकता हे सगळं अगदी वाखाणण्याजोगतं आहे बरं का आबा. आता कला पण तिथेच आहे, हे सगळं ऐकती येते. रोहिणीला फार त्रास होतोय अद्वैतचं कौतुक ऐकून. आता या सरोज म्हणतात, मार्केटिंग आणि प्रेझेंटेशन पण खूप महत्वाचं आहे नाही आबा. आबा आपल्या दागिन्यांमधली कल्पकता आणि नाविन्य सगळं टिकून आहे बघा. त्याचबरोबर मार्केटिंगचं प्रेझेंटेशन अतिशय उत्तम झालेलं आहे आबा, त्यामुळे स्वामीनाथनला आपली डिझाईन्स आवडणारच. तर आता हे आबाजी म्हणतात, आमच्या वेळेला ना सरोज लई सोपं होतं बघ, हे सगळं नुसती देवाणघेवाण असायची, आता तर लई किचकट झालंय हे समज. आणि बरं का अद्वैत, माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा. मला ठाव आहे तू प्रत्येक काम अगदी नीट आणि व्यवस्थित करतो आणि हे काम बी तुलाच मिळणार बरं का अद्वैत. आता तुझ्यामुळे चांदेकरांच्या शिरपीचा अजून मानाचा तुरा खोवला जाणार बघ. हे खरं आहे प्रेक्षकांनो, आधी दागिने सोनार बनवायचा तेच असायचे, पण आता मात्र एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे की डिझाईन्स आणि कल्पकता यामध्ये लोक खूप चूजी झालेत. त्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं असेल तर नवीन नवीन डिझाईन्स तर बनवायला हव्या. अद्वैत म्हणतो, थँक्यू आबा, स्वामीनाथनला पण आपली डिझाईन्स आवडतीलच. आता ना प्रेक्षकांनो, तेवढ्यात ते स्वामीनाथन हजर झालेत यांच्या घरी आणि म्हणतात, येऊ का? अद्वैत त्यांना रिसीव्ह करतो दरवाजाजवळ जाऊन आणि म्हणतो, हो सर प्लीज या ना, वेलकम टू होम. स्वामीनाथन आतमध्ये आलेत आता घरात. सगळेजण त्यांचं स्वागत करतात. श्रीकांत सर आबाजी म्हणतात, या या या, तुमचीच वाट बघत होतो आम्ही, बसा. आता कलाला ते पाणी आणायला सांगतात. मग स्वामीनाथन म्हणतात, हो मी अद्वैतला सांगितलं की मी डिझाईन चेक करायला घरीच येतो, काय आहे ना आबा, त्या निमित्ताने मला तुम्हाला भेटता आलं असतं ना. आबाजी म्हणतात,
हो हो हो, हे लई बरं केलं बघा. आजकाल बिझनेस ऑफिसमध्येच होतात, पण तुम्ही घरी आलात, मला लई चांगलं वाटलं बघा. अशी आपुलकी असली ना की बिझनेस असो किंवा कुठल्याही गोष्टी समद्या सोप्या होऊन जातात बघा. आता कलाने त्यांना पाणी वगैरे दिलंय आणि कला त्यांच्यासाठी कॉफी आणते, तेव्हा स्वामीनाथन खूप खुश होतात. ते म्हणतात, अरे वा, मला कॉफीची गरजच होती बघा. काय आहे ना, पाऊस पडल्यामुळे मला कॉफीची जरा तलब झालीच होती आणि कामही आता छान होईल आणि डीलही चांगली पार पडेल आपली. नाही, तुमच्या कोल्हापुरात म्हणतात ना, एकदम पक्कड, एक नंबर. काय मग मिसेस चांदेकर, आजचा बेत काय आहे? इथे येण्याचा हा एक छोटासा उद्देश पण होता बरं का माझा. एखादा मराठमोळा पदार्थ खायला मिळाला तर बरं झालं. नाही म्हणजे स्वार्थ होताच माझा त्यामागे. कला म्हणते, अहो सर, स्वार्थ काय त्यात? आमच्या घरामध्ये अतिथी देवो भव अशी शिकवणच आहे. आम्हाला पाहुणे आले ना की फार आनंद होतो. तुमच्यासाठी आज खास मराठमोळा स्वयंपाक केलाय बरं. तुम्ही म्हणाला होतात ना मागच्या वेळेला तुम्हाला तुमच्या आजीच्या हातची चटणी आवडते, तशी चटणी बनवण्याचा मी प्रयत्न केलाय. स्वामीनाथन म्हणतात, वा वा, आज तर डबल आनंद आहे. डील तर फायनल होणारच आणि सोबत आस्वाद पण मिळणार मराठमोळ्या पदार्थांचा. मस्तच जमलं की. आता अद्वैत तर नाही, पण बाकीचे खुश झालेत कलावर. आणि आता अद्वैत त्यांना डिझाईन्स दाखवतोय लॅपटॉपवर. हे बघा सर, ह्या काही डिझाईन्स आहेत. कला तिथेच थांबली आहे, म्हणजे यांचं काम काय काय चाललंय, कसं कसं चाललंय ते बघण्याची जरा उत्सुकता आहेच की कलाला. आता अद्वैत म्हणतो, हे बघा सर, ही डिझाईन्स आहेत, काही वेगळी आहेत आणि तुम्ही सांगितली आहे ती डिझाईन्स काही अजून आहेत, ती वेगळी आहेत. आणि आता मात्र हे स्वामीनाथन बघतात डिझाईन्स आणि म्हणतात, काय रे अद्वैत, तू तुझी डिझायनर बदलली आहे का? ही डिझाईन कोणी काढली आहे? आता मात्र सगळे तोंडाकडे बघायला लागतात एकमेकांच्या, की त्यांच्या लक्षात आलं. आता कला पण बघायला लागते जरा घाबरून आणि ते जरा सगळ्यांच्या चेहऱ्यावर असे कॅमेरे घेतलेत त्यांनी. आता बघा हा पुढे काय घडलंय. अद्वैत म्हणतो, सर तुम्हीच म्हणाला होतात ना की डिस्प्ले डिझाईन्समध्ये युनिकनेस असायला हवा, तशीच काढली गेली आहे ही डिझाईन्स. अद्वैत म्हणतो, तू कुठल्या वेगळ्या ज्वेलरी डिझायनरकडनं ह्या सगळ्या डिझाईन्स काढल्या का रे? अद्वैत म्हणतो, हो ॲक्च्युली डिझाईन्स युनिक पाहिजे असं म्हणाला होतात ना तुम्ही. आता ते स्वामीनाथन म्हणतात, अरे मी म्हटलं तुला की युनिक डिझाईन्स नको आहे, पारंपरिक डिझाईन्स हव्यात मला. अद्वैत म्हणतो, सर मला नाही कळलं, चांगल्या आहेत ना या डिझाईन्स? आता हे स्वामीनाथन म्हणतात, अरे चांगला किंवा वाईट हा प्रश्नच नाही आहे. ह्या डिझाईन्स आहेत ना त्या जरा वेगळ्या आहेत आणि माझा फोकस पारंपरिक दागिन्यावर आहे. पारंपरिक आणि नाविन्य या दोन्हीचे कॉम्बिनेशन. आधीच्या डिझाईन्सच्या जवळपास सुद्धा जात नाहीत ह्या डिझाईन्स, मग मी या कशा सिलेक्ट करणार? आधीच्या डिझायनरला कळलं होतं की मला काय हवंय. छोटंसं तिला ब्रीफ दिलं ना किंवा त्याला बरोबर कळायचं की मला काय हवंय. रिजेक्ट करायचा प्रश्नच यायचा नाही. आयत्या वेळेला असा गोंधळ का घातलायस तू अद्वैत? आता कला अद्वैतकडे बघतच राहते, पण अद्वैत इतका केविलवाणा प्रयत्न करतोय त्या स्वामीनाथनला मनवण्याचा. तो म्हणतो, सर मला असं वाटलं की यामध्ये नाविन्य आहे आणि तुम्ही बघा ना, अजून तुम्ही पुढच्या डिझाईन्स कुठे बघितल्यात? अजून पुढच्या डिझाईन्स बघितल्या ना की तुम्हाला समजेल आणि काही तुम्हाला बदल हवे असतील तर मी करून देईल ना. मला खात्री आहे तुम्हाला आवडतील या सगळ्या डिझाईन्स. आता ही सरोज मध्ये मध्ये बोलायला जाते बरं का. सरोज म्हणते, सर ॲक्च्युली काय आहे ना, ही डिझाईन्स अगदी अभ्यासपूर्ण काढलेली आहेत. आधीच्या डिझाईन्स अशाच काढलेल्या होत्या हो सहजच, पण ह्या डिझाईन्स आहे ना त्या अगदी बेस्ट आहेत. पण आता मात्र हे चिडतात बरं का स्वामीनाथन. ते म्हणतात, यात अभ्यास असेल, त्या डिझायनरला टेक्निकली नॉलेज पण असेल, पण याच्यामध्ये कला कुठे दिसतीये? आता असं बोलल्यानंतर हे सगळेचे सगळे कलाकडे बघायला लागतात, अगदी अद्वैत सुद्धा. आता कलाला किती भाव आला असेल तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता हे स्वामीनाथन म्हणतात, असं का बोलताय तुम्ही सगळेजण? नाही म्हणजे सॉरी, असं का बघताय तुम्ही सगळेजण? नाही म्हणजे टेक्निकपेक्षा कलेवर माझा जास्ती विश्वास आहे आणि माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. मी सांगतो ना तुम्हाला, जिथे कला असते ना तिथे 100% यश हे हमखास तुमचंच असतं. आता आबाजी कलाकडे बघायला लागतात आणि सरोज रागाने कलाकडे बघायला लागते. मजा आली हा प्रेक्षकांनो स्वामीनाथनच्या डीलमध्ये. स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात, अरे काय ना अद्वैत, तुझा आणि माझा वेळ वाया जाऊ नये म्हणून जरा स्पष्टच सांगतो मी. काय आहे ना, अरे ही डिझाईन्स आधीच्या डिझाईन्सच्या जवळपास सुद्धा नाही आहेत, त्यामुळे ह्या डिझाईन्स ना प्लीज मला देऊ नकोस. या नाविन्यपूर्ण नाहीच आहे आणि मला पारंपरिक डिझाईन हव्यात. आणि मला नेमकं काय हवं ना ते आधीच्या डिझायनरला पक्क कळलं होतं, त्यामुळे तू हे कॅन्सल केलंस ना तर बरं होईल.
आता ही सरोज मध्ये बोलते आणि म्हणते ॲक्च्युली काय ना स्वामीनाथन सर, ही जी आमची नवीन डिझायनर आहे ना ती खूप हुशार आहे, म्हणजे टेक्निकली तिला बरंच काही कळतं. तुम्ही एक काम करा, तुम्हाला जे काही डिझाईन्स हवेत ना ते तुम्ही तिला सांगा, ती देईल ना तुम्हाला बनवून. अरे अद्वैत, तिला जरा कॉन्फरन्स कॉलवर घे बरं, म्हणजे तिला कळेल की चांदेकर सरांना नेमकं काय सांगायचं. अद्वैत आता जरा गोंधळून जातो, तो नुसता हो हो करत असतो. आता ते स्वामीनाथन थोडे चिडलेच आहेत. ते म्हणतात, हे बघा एक मिनटं, मी काय बोलतोय तुम्हाला कळत नाहीये का? नाही, आधीची जी डिझाईन्स तुम्ही दाखवल्या होत्या ना मला, त्या वेगळ्या होत्या. या डिझाईन्समध्ये ना मज्जाच नाही आहे. तुम्ही डिझायनर बदलल्या ना? नाही म्हणजे मला काय म्हणायचं हे तुम्हाला कळत नाहीये का? खरंच सांगा मला, तुम्ही डिझायनर बदलली ना? आता सरोज बोलायला जाते की हो ॲक्च्युली. आता लगेच हे स्वामीनाथन म्हणतात, वाटलंच मला, हे डिझाईन्स बघूनच मला कळलं की हे कोणीतरी वेगळ्या माणसाने काढलेत. आणि काय हो आबासाहेब, तुम्ही नाही का बघितली ह्या डिझाईन्स? नाही, तुमची तर पारखी नजर आहे ना. मला जे वाटतंय ते तुम्हाला नक्कीच जाणवलं असेल, हे कळतंय मला. आता आबासाहेब, बिझनेस कितीही बदलला तरी प्रत्येकाची एक टेक्निक असते, पद्धत असते. जुन्या लोकांमध्ये किती तळमळता होती बिझनेसबद्दल, आणि आता तसं नाही राहिलंय हो. नाही म्हणजे मला या डिझाईन्स रिजेक्ट नाही करायच्या आहे, पण आजकाल जी आर्टिफिशियल ज्वेलरी येते ना, ती नवीन नवीन तशा पद्धतीची ही ज्वेलरी वाटते. आणि अहो, आपण ह्या अशा डिझाईन्स आपण नाही वापरू शकत. शेवटी आपला एक ब्रँड आहे. पारंपरिकपणा, भारदस्तपणा हे आपल्या दागिन्यांचं वैशिष्ट्य आहे. हे असे दागिने मी नाही वापरू शकत माझ्या प्रोजेक्टमध्ये. नाविन्याची झालर आणि आपलेपणा हवा ना डिझाईन्समध्ये. आपल्या जुन्या डिझाईन्समध्ये एक्झॅक्टली तेच होतं, यामध्ये असं दिसतच नाहीये. आता आबाजी म्हणतात, हो तुम्ही माझ्या अगदी मनातलं बोललात बघा, पण प्रत्येकाची एक खासियत असते, त्यांच्यात वेगळेपणा असतो, म्हणून ती दागिने वेगळी असतात. आणि सोनं ते सोनंच असतं. आणि कोणी कोणी जे काम करतं ना त्यासाठी त्यांना दैवी आशीर्वाद असतो बघा, म्हणूनच ते काम वेगळं दिसतं. म्हणजे आता आबा कलाबद्दल बोलताय हे काही सांगायचं गरजच नाहीये. आता स्वामीनाथन म्हणतात, हे बघ अद्वैत, तुझी जुनी डिझायनर जर आपल्यासोबत काम करत असेल तरच मी ही डील पुढे नेणार आहे बाबा, नाहीतर मी दुसरी डिझायनर बघून. आता अद्वैतला काही कळे ना, त्यांना उत्तर द्यावं तर काय द्यावं. मग आता कला मनात विचार करत असते, मी म्हटलं होतं ह्या आगवला की मी देते डिझाईन्स, पण याला जिथे तिथे स्वतःचा शहाणपणा दाखवायचा असतो ना. आता हा सगळा ती मनात विचार करते. आबाजी म्हणतात, हे बघा तुम्ही माझा शब्द पडू देणार नाही हे मला माहिती आहे. तुम्हाला एक विनंती करू शकतो का मी? आता ते हात जोडतात आणि म्हणतात, हे बघा आमच्या अद्वैतने बिझनेसमध्ये लई धडे गिरवलेत. आतापर्यंत आमच्या घराण्याचं आणि बिझनेसचं नाव आमच्या अद्वैतने कधीच खाली पडू दिलेलं नाही आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्ही आमच्यासोबत बिझनेस करायला आला आहात. पण काय आहे ना, पण ठीक आहे, एक दिवसाची मुदत माझ्या अद्वैतला देताल का तुम्ही? आता स्वामीनाथन म्हणतात, काही हरकत नाही आहे आबाजी, वेळेला खरं तर मी फार किंमत देतो, पण तुम्ही म्हणता आहात म्हणून मी तयार आहे. असे हात नका जोडू माझ्यासमोर. अद्वैत नक्की माझी कंडिशन पूर्ण करेल अशी मी अपेक्षा करतोय. आता सगळेजण एकमेकांकडे बघायला लागतात आणि आता अद्वैतला ते म्हणतात, अद्वैत हे बघ, फक्त उद्याचा दिवस, हे बघ पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन्ही गोष्टी मी वेगवेगळ्या पाळतो, आणि घरी आलो म्हणजे असं समजू नकोस की मी तुझं काहीही ऐकेल. आता अद्वैत म्हणतो, थँक्यू हं. आता ते निघालेले असतात तेव्हा कला म्हणते, थांबा जरा. कला डब्बा घ्यायला जाते. आता आबा त्यांना जेवायसाठी म्हणतात. ते म्हणतात, आता नको, पुढच्या वेळेला जेवेल मी. कलाने त्यांच्याजवळ डब्बा दिलाय आणि ती म्हणते, सर यात ती चटणी आहे जी तुम्हाला आवडते आणि पुरणपोळी आहे. आता हे स्वामीनाथन खुश होतात आणि म्हणतात, थँक्यू सो मच आबासाहेब, येतो हं मी. आता असं म्हणून ते गेलेत निघून. आता अद्वैत कलाकडे बघत असतो रागाने, सरोज पण बघते रागाने, आणि ती रोहिणी सुद्धा. आणि हे सगळेजण आपापल्या कामाला निघून. हा भाग इथेच पूर्ण झालाय. आता मात्र प्रश्न पडलाय अद्वैतला की या कलाला कसं मनवायचं डिझाईन बनवण्यासाठी. कला आणि अद्वैत दोघे एकमेकांकडे बघतात आणि आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत अद्वैतला कळे ना कलाला बोलावं कसं. पण आता आजोबा म्हणत असतात, अंबाबाई तुझ्या मनात आहे ते सगळं नीट कर बाई. आता कला विचार करते, सांग ना कशाला नाटकं करतोय, म्हण की खरे तू काढ डिझाईन. पण हा कुठे तोंडाने सांगतोय. रोहिणीने सरोजला भडकवते की या कलाने त्या स्वामीनाथनला आधीच खिशात घातलं असेल म्हणून. आता सरोज म्हणते, तिला खरंच माहिती आहे का आधी त्यांना सगळं हे? आणि
इकडे आता हा अद्वैत कलाला म्हणत असतो तू बनव ना डिझाईन, आणि आता कला अशी भाव खात. प्रेक्षकांनो, आता येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड दाखवणार आहेत आणि त्यामध्ये कला अद्वैतचे सोबत काम करताना कसे खटके उडणार आहेत हे सुद्धा दाखवणार आहेत. कसा वाटला आजचा भाग मला कळवा हं, आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.